आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 6। सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला डिजिटल स्किल्स फॉर डेली लाईफ या ऑप्शन्सवर क्लिक करा। या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालच्या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे। खालच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये जे काही ऑरेंज कलरमध्ये दिलेले व्हिडिओज असेल ते सर्व आपल्याला ग्रीन करून घ्यायचे आहे, म्हणजे पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर यामध्ये टोटल आपल्याला 11 नॉलेज चेक दिलेले आहे। तर 11ही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचे आहे। तर हे त्यापैकी पहिलं असणार आहे आणि याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये बघा दोनच प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, विभा रात्री उशिरा प्रवास करते आहे आणि तिला आपल्या कुटुंबाचे तिचा मार्ग रिअल टाईममध्ये ट्रॅक करावा असे वाटते। सतत तिचे लोकेशन शेअर करण्यासाठी तिने व्हॉट्सॲपमध्ये कोणते फीचर निवडले पाहिजे याचे चित्रात दाखवलेल्या पर्यायावर आधारित उत्तर द्या म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर बघा, एखाद्याने आपले सिम कार्ड मिळवले तरीही आपल्या व्हॉट्सअप अकाउंटमध्ये अनऑथराइज्ड ॲक्सेस होण्याची शक्यता असल्याबद्दल एका युजरला चिंता आहे। ही रिस्क कमी करण्यासाठी कोणती कृती सर्वात इफेक्टिव्ह ठरेल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला सिक्युअर पिन वापरून 2 स्टेप ऑथेंटिकेशन सक्षम करणे। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक या ठिकाणी इथं दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, रॅपिडो ॲपमध्ये राईड बुक करण्यासाठी कोणती माहिती टाकणे आवश्यक आहे म्हणत आहे। तर यामध्ये आपल्याला कोणती माहिती टाकायची आहे? तर याचं उत्तर डेस्टिनेशन लोकेशन हे त्याचं उत्तर असणार आहे। एका प्रोजेक्ट लीडला गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर केलेल्या अनेक रिपोर्ट्समधील महत्त्वाच्या डेटलाईन आणि इन्साईट एकत्रित करणारा एकच ओव्हरव्ह्यू रिपोर्ट हवा आहे। जेमिनायचा वापर करून केलेली कोणती ॲक्शन असा एकत्रित रिपोर्ट तयार करण्यासाठी सर्वोत्तम प्रकारे मदत करेल म्हणत आहे। तर कोणता ऑप्शन्स आहे बघा, एकाच प्रॉम्प्टचा वापर करून अनेक फाईल्समधील माहिती एकत्रित करण्यास जेमिनायला सांगणे। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर बघा, नेहाला कॅमेरावर स्वतःची इमेज रेकॉर्ड न करता छोटा बिझनेस रिपोर्ट व्हिडिओ बनवायचा आहे। तर त्यासाठी कंटेंट प्रोफेशनल पद्धतीचे प्रेझेंट करण्यासाठी गुगल विड्समधील कोणते फीचर तिने वापरले पाहिजे म्हणत आहे। तर कोणते फीचर तिनं वापरलं पाहिजे? तर याचं उत्तर आहे बघा, सीन्स वाचून दाखवण्यासाठी AI व्हॉइस ओव्हर वापरणे हे त्याचं उत्तर आहे। तुम्ही लर्नरला कमी वेळात ऑनलाईन काय क्वालिटीचे शैक्षणिक व्हिडिओ शोधण्यास मदत करण्यासाठी एक गाईड तयार करत आहात। शिकण्याच्या उद्देशाने व्हिडिओ शोधण्यासाठी कोणत्या दृष्टिकोन सर्वात चांगला आणि इफेक्टिव्ह ठरेल म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, ऑप्शन 4 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे। त्यानंतर गुगल ट्रान्सलेटच्या या एरोवर इथे क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला तिसरं नॉलेज चेक असणार आहे। तर तिसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा, तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, गुगल ट्रान्सलेट हे टूल प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते म्हणत आहे। तर हे टूल्स कशासाठी वापरले जाते बघा, तर टेक्स्ट किंवा स्पीच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करणे। तर हे त्याचं उत्तर आहे। समजा तुम्ही दुसऱ्या देशात प्रवास करत आहात आणि तुम्हाला स्थानिक व्यक्तीशी बोलायचे आहे जी वेगळी भाषा बोलते। तुम्हाला नॅचरली आणि प्रत्यक्ष वेळेत संवाद साधायचा आहे। दाखवलेल्या इमेजेस पहा आणि कोणता ऑप्शन गुगल ट्रान्सलेटचा कन्व्हर्सेशन मोड वापरून ते दाखवलेले आहे ते ओळखा म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर पाहू शकता। तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला गुगल मीट सेट करणे या एरोवर इथे क्लिक करा। या एरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता, स्क्रोल डाऊन करा। याच्यामध्ये आपल्याला चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे आणि याच्यातून स्टार्ट करा। तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये बघा, आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, अश्विन एका महत्त्वाच्या क्लायंटसोबतच्या ऑनलाईन मीटिंगसाठी जॉईन करणार आहे। त्याला इंटरनेटवरून
इमेज डाउनलोड न करता मीटिंगचे बॅकग्राऊंड प्रोफेशनल दिसावे असे वाटते. दिलेल्या इमेजमधून बॅकग्राऊंड जनरेट करण्यासाठी त्याने कोणता पर्याय निवडला पाहिजे म्हणत आहे. तर बॅकग्राऊंड जनरेट करण्यासाठी बघा ऑप्शन इथे दिलेला आहे, ऑप्शन 3 मध्ये दाखवलेला आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे. आदिती आपल्या एका सहकार्यासोबत ऑनलाईन मीटिंगला उपस्थित राहते आहे. रूममधील लाईटमुळे कॅमेरावर तिचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. तर तिचा चेहरा स्क्रीनवर स्पष्ट आणि उजळलेला दिसण्यासाठी गुगल मीटिंगमधील कोणता पर्याय तिने वापरला पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा व्हिडिओच्या क्लॅरिटीसाठी स्टुडिओ लाइटिंग एनेबल करा हे त्याचं उत्तर आहे. गुगल मीटमधील कोणते फीचर मीटिंग दरम्यान बोललेले शब्द दुसऱ्या भाषेमध्ये अनुवादित करून टेक्स्ट स्वरूपात दाखवते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ट्रान्सलेटेड कॅप्शन्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. रोहन एका बराच वेळ चालणारी मीटिंग अटेंड करत आहे आणि तो चर्चेवर फोकस करू इच्छित आहे. त्याचबरोबर की पॉईंट्स, निर्णय आणि पुढच्या कृती अचूक पद्धतीने एकत्रित मीटिंग नंतर शेअर व्हावेत असे त्याला वाटते. यासाठी त्याने गुगल मीटिंगमधील कोणते फीचर वापरावे म्हणत आहे. तर कोणतं फीचर त्याने वापरायला पाहिजे बघा. तर याचं उत्तर जेमिनाय पॉवर टेक नोट फॉर मी एनेबल करणे. तर हे त्याचं उत्तर आहे. नेहा हा गुगल मीटिंगवर ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होस्ट करत आहे आणि सहभागीचे अनम्यूट होणे, स्क्रीन शेअर करणे किंवा चॅटमध्ये अनावश्यक मेसेज पाठवणे टाळावे असे तिला वाटते. तर पार्टिसिपेंट परमिशन इफेक्टिव्हली मॅनेज करण्यासाठी तिने गुगल मीटमधील कोणते फीचर वापरावे म्हणत आहे. तर यासाठी होस्ट कंट्रोल्स वापरावे लागेल. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा झूम मीटिंगमध्ये व्हर्च्युअल पार्श्वभूमी कशी वापरावी. तर याच्यावर या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर इथे आपल्याला 5वं नॉलेज चेक दिलेला आहे. तर 5व्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. झूममध्ये कोणते फीचर वापरून ऑनलाईन मीटिंग दरम्यान तुमच्या खऱ्या बॅकग्राऊंडऐवजी इमेज किंवा प्रोफेशनल बॅकग्राऊंड लावता येते म्हणत आहे. तर याचं उत्तर व्हर्च्युअल बॅकग्राऊंड्स आहे. एका शिक्षकाला झूम क्लास दरम्यान यूट्यूबवरील आवाजासह व्हिडिओ दाखवायचा आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना तो आवाज स्पष्टपणे ऐकू येईल. याकरता शिक्षकाने स्क्रीन शेअर करताना कोणती ऑप्शन एनेबल करायला हवा म्हणत आहे. तर कोणता एनेबल आहे करायला पाहिजे बघा. तर शेअर साऊंडवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं 5वं नॉलेज चेक झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 6वं नॉलेज चेक सोडवण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा. ई बुक्स डाउनलोड करण्यासाठी किंडल वापरणे या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला 6वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर बघा टीना किंडलवर एक पुस्तक वाचत आहे पण फॉन्टच्या साईजमुळे तिला ते आरामात वाचता येत नाही. खालीपैकी कोणती इमेज असा ऑप्शन दर्शवते ज्यामुळे टीनाला चांगल्या वाचनासाठी फॉन्टची साईज ॲडजस्ट करता येईल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन्स 3 दिलेलं आहे. ऑप्शन 3 आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ई बुक्स वापरण्याचे मुख्य कारण काय आहे म्हणत आहे. तर ई बुक वापरण्याचे मुख्य कारण हे पहिलेच असणार आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने स्टोअर उपलब्ध आणि वाचता येण्यास योग्य रीडिंग कंटेंटसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देते. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 6वं सुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे सोडवणं आणि तेच कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 7वं नॉलेज चेक सोडवण्यासाठी आपल्याला गुगल असिस्टंट या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला 7वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. 7व्या नॉलेज चेकमध्ये बघा एकच प्रश्न आहे. तर तो प्रश्न बघा स्मार्टफोनवर गुगल असिस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी आणि कन्व्हर्सेशन सुरू करण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे 2 शब्द कोणते आहे म्हणत आहे. तर ओके गुगल्स आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करा. तर 7वं नॉलेज चेक आपलं झालेलं आहे. पाहू शकता स्कोर्स या ठिकाणी. त्यानंतर आपलं 8वं नॉलेज चेक बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर 8व्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि ज्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 8व्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न रोहितला कामाच्या वेळेत वारंवार अनोळखी आणि स्पॅम कॉल्स येतात त्यामुळे त्यांचे डेली रुटीन बिघडते. त्याला आधीच असा कॉलर
ओळखायचा आहे आणि नको असलेले नंबर्स ब्लॉक करायचे आहेत. यासाठी त्याने कोणता सगळ्यात प्रभावशाली पर्याय वापरला पाहिजे म्हणत आहे. तर यासाठी आपण कॉलर्स ओळखण्यासाठी आणि स्पॅम नंबर ब्लॉक करण्यासाठी ट्रू कॉलर ॲप इन्स्टॉल करणे हे त्याचं उत्तर असणार आहे. अमितला फ्लिपकार्ट ॲप वापरून शूजची एक जोडी खरेदी करायची आहे, पण तिथे सुरक्षितपणे पैसे कसे द्यावेत याबद्दल त्याला खात्री नाही. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या खालीलपैकी कोणता पेमेंट पर्याय त्याला UPI ॲप वापरून थेट बँक टू बँक पेमेंट करण्याची परवानगी देते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा फ्लिपकार्ट UPI आहे. सेव्ह नेक्स्ट करा. फ्लिपकार्ट ॲपवर एखादे प्रॉडक्ट निवडल्यावर ऑर्डर प्लेस करण्यासाठी पुढची स्टेप्स कोणती आहे म्हणत आहे. तर पुढची स्टेप्स कोणती असेल बघा, तर डिलिव्हरी ॲड्रेस आणि पैसे देण्याची पद्धत. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. येथे दिलेल्या इमेजकडे पहा. हा ऑप्शन तुम्हाला कशासाठी मदत करेल म्हणत आहे. तर इथे फ्लाईटचं इमेज दिलेलं आहे, तर फ्लाईट तिकीट बुक करण्यासाठी ते मदत करणार आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं ऑटोसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला ऑटो नॉलेज चेक झाल्यानंतर 9, 10 आणि 11 असे 3 नॉलेज चेक अजून सोडवायचे आहे. तर नवं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करा. स्क्रोल डाऊन करा आणि इथे नवं नॉलेज चेक दिलेलं आहे, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 9व्या नॉलेज चेकमध्ये आपल्याला एकच प्रश्न दिलेला आहे. तर तो प्रश्न बघा, शरद एक उत्साही वन्यजीव फोटोग्राफर आहे. त्याला फोटो आणि व्हिडिओसारख्या मोठ्या आकाराच्या फाईल आपल्या मित्रांसोबत शेअर करायच्या आहेत. खालीपैकी कोणते ॲप शरदला क्वालिटी कमी न करता या मोठ्या फाईल पाठवण्यास मदत करते म्हणत आहे. तर तो टेलिग्राम आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नवंसुद्धा नॉलेज चेक झालेलं आहे सोडवणं आणि इथे स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर 10वं नॉलेज चेकसाठी आपल्याला व्हॉट्सअप मेटा AI वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 10वं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर 10व्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. पहिला प्रश्न, व्हॉट्सॲप मेटा AI बिझनेस युजर्सना मुख्यतः डॅश पुरवून मदत करते म्हणत आहे. तर काय पुरवून मदत करते बघा, तर याचं उत्तर ॲटोमॅटिक कस्टमर इंटरॅक्शन हे त्याचं उत्तर आहे. ही इंटरॅक्शन कोणती व्हॉट्सॲप AI क्षमता सर्वोत्तम प्रकारे दाखवते म्हणत आहे. तर काय दाखवते बघा सर्वोत्तम प्रकारे, तर याचं उत्तर पाहू शकता. तर याचं उत्तर रिअल टाईम माहिती रिट्रीव्ह करणे, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 10वंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर 10वं नॉलेज चेक झाल्यानंतर इथे शेवटचं आपल्याला 11वं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे गुगल फिटमध्ये. तर 11व्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, गुगल फिट मुख्यतः कशासाठी वापरले जाते म्हणतात. तर गुगल फिट मुख्यतः कशासाठी वापरले जाते बघा, तर याचं उत्तर फिटनेसचे उपक्रम ट्रॅक करण्यासाठी. गुगल फिट आपल्या ॲक्टिव्हिटीज कशाप्रकारे ॲनलाइज करते म्हणत आहे. तर कशाप्रकारे ॲनलाइज करते, फोन सेन्सर आणि वेअरेबल डेटा वापरून, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 11वंसुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर सेशन कम्प्लिशन टेस्ट बघा आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, राहुल ब्राउझरमध्ये www.mkcell.org टाकतो. हा संपूर्ण मजकूर काय दर्शवतो म्हणत आहे. तर हा संपूर्ण मजकूर हा URL दर्शवत आहे. एका मित्राने अंजलीला ब्राउझर आणि ISP दाखवले. अंजली गोंधळली. ISP म्हणजे काय म्हणत आहे. तर ISP म्हणजे बघा काय असते बघा, तर ISP हे इंटरनेट कनेक्ट करायला मदत करते. रमेश एका न्यूज वेबसाईटवर गेला पण काही फोटो दिसले नाहीत. शिक्षक म्हणाले काही साधन नसल्यामुळे असे होते. तर ते साधन कोणते आहे म्हणत आहे. तर ते प्लगइन असतात. स्नेहा एका वेबसाईटवर बाय नाव या बटनावर क्लिक करते आणि नाव व पत्ता विचारणारे पेज उघडते. अशा प्रकारे पेज काय म्हणत आहेत. तर याला काय म्हटलं जाते बघा, तर याला ई फॉर्म, कारण ती माहिती विचारली जाते तर त्याला ई फॉर्म म्हटले जाते. शाळेच्या पोर्टलवरून विद्यार्थ्यांना वर्कशीट डाउनलोड करता येते. हे कशासाठी कोणते साधन लागते म्हणत आहे.
तर FTP किंवा फायली ट्रान्सफर करणे हे त्याचं उत्तर आहे. एक विद्यार्थी म्हणतो इंटरनेट आणि वेब हे एकच आहे, त्याला योग्य माहिती देणारे वाक्य द्या म्हणत आहे. तर इंटरनेट हे वेबचा एक भाग आहे, तर हे त्याचं उत्तर आहे. शिक्षक एक वेब पेज दाखवतात ज्यात HTML आणि बॉडी अशा टॅग्स आहेत. हे पेज कोणत्या भाषेत बनवलेले असेल म्हणत आहे. तर हे HTML मध्ये बनवलेले आहे. प्रिया तिच्या शाळेच्या वेबसाईटवर गॅलरी या शब्दावर क्लिक करते आणि नवीन फोटो पेज उघडते. असा क्लिक होणारा मजकूर काय म्हणतात म्हणत आहे. तर याला आपण हायपरलिंक म्हटले जाते. आकाशने एका शॉपिंग वेबसाईट उघडली आणि खेळण्याची वस्तू कार्टमध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी पुन्हा उघडल्यानंतर ती वस्तू तशीच होती. हे लक्षात ठेवणारे घटक कोणते म्हणत आहे. तर हे घटक आहे बघा कुकीज म्हटले जाते त्याला. आणि शेवटचं बघा, एका विद्यार्थी वेब ॲड्रेसच्या शेवटी .com आणि .edu पाहतो. याचा अर्थ काय आहे म्हणत आहे. तर ते वेबसाईटचा उद्देश असते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट सर्व सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 6 कम्प्लिटली सोडवायचा आहे.